रेश्मा, आपण मतदारसंघांचा विभागवार आढावा घेतोय. कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत, कुठल्या बिग फाईट आहेत. आपण आता संभाजीनगरला जाणार आहोत. मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे, मराठवाड्यामध्ये बिग फाईट कोणकोणते आहेत? विशाल करोळे आपल्या सोबत आहेत. विशाल, संभाजीनगरमध्ये तर तिरंगी लढत आहे, मात्र संभाजीनगर सोबतच बीड असेल, नांदेड, लातूर याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यासोबतच जालन्यामध्ये आता रावसाहेब दानवे पुन्हा एकदा आपली सत्ता कायम ठेवतात का, याकडे सुद्धा लक्ष लागलंय. संभाजीनगर आणि एकंदरीतच संपूर्ण मराठवाड्यातली सिच्युएशन काय, कुणाचं पारडं जड, काय चर्चा आहे, सविस्तर? संदीप, गेल्या निवडणुकीत ही लढत युतीची होती, म्हणजे युतीमध्ये ही लढल्या गेलं होतं आणि त्यामुळं मराठवाड्यावर युतीनं पूर्ण वर्चस्व मिळवलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळेस काहीही यश मराठवाड्यात मिळू शकलं नव्हतं. मात्र यावेळेस चित्र वेगळं आहे. युती दुभंगली आहे, मात्र महायुती निर्माण झाली आहे आणि अनेक ठिकाणी या महायुतीच्याच उमेदवारांमध्ये आता लढत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. म्हणजे गेल्या वेळेसची युतीची आणि आता जी महायुती आहे, असं शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत ही त्यातली आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एकेकाळचे सोबतचे सगळे होते, हे सगळे एकमेकांविरोधात उभे ठाकले, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आणि त्याच आरोप प्रत्यारोपात यावेळेसची ही निवडणूक मराठवाड्यात खास करून आपल्याला पाहायला मिळाली. आता सुरुवात करूया संभाजीनगरपासून. तर संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत आहे. संदीपान भुमरे महायुतीकडनं, चंद्रकांत खैरे हे उभाटा गटाकडनं, तर इम्तियाज जलील हे MIMचे उमेदवार आहेत आणि विद्यमान खासदार आहेत. गेल्या वेळेस मराठा फॅक्टरचा फटका संभाजीनगरात चंद्रकांत खैरे यांना बसला होता असं म्हटलं जातं आणि त्यामुळं इम्तियाज जलील यांचा विजय झाला, हे यांच्या विजयाचं समीकरण सांगण्यात होतं. सोबतच बहुजन वंचित आघाडीसुद्धा इम्तियाज जलील यांच्यासोबत होती आणि त्यामुळं इम्तियाज जलील यांनी मोठी आघाडी घेतली. म्हटलं यावेळेसचं चित्र तसं नाही, वंचित आघाडी त्यांच्यासोबत नाही. तर दुसरीकडं चंद्रकांत खैरे यांना एक लोकांकडनं म्हणतोय आपण इमोशन्सचा सहारा मिळत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. कारण कुठंतरी यावेळेस चंद्रकांत खैरे यांना निवडून आणावं लागेल. गेल्या वेळेस चुकीनं इम्तियाज जलील निवडून आले होते, अशा पद्धतीचं एक ट्रेंड सेट करण्यात यशस्वी झालं चंद्रकांत खैरे आणि त्यांचा पक्ष आपण म्हणू शकतो. आता दुसरीकडे महायुतीचा विचार केला तर महायुती इथं बॅकवर याच्यासाठी पडलं होतं सुरुवातीला, कारण संदीपान भुमरे यांना उमेदवारी खूप उशिरानं देण्यात आली होती. उमेदवार कोण असणार हे सांगण्यात येत नव्हतं, त्यामुळे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. खूप उशिरानं संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित झाली. कोणी मोठा नेता सुद्धा इथं प्रचाराला येऊ शकलं नाही. म्हणजे जसं सांगतोय, मराठवाड्यात नरेंद्र मोदी यांच्या 4 सभा झाल्या, अमित शहा यांच्या 6 सभा झाल्या. अगदी विशाल, थोडक्यात सगळ्या मतदारसंघांचा आढावा थोडा प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. मराठवाड्यात तशीच म्हणाव्यात तर नरेंद्र मोदींच्या ज्या सभा झाल्या त्या औरंगाबादमध्ये झाल्या नाही आणि कुठंतरी महायुतीला याचा फटका संभाजीनगरमध्ये बसत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला लागेल. दुसरी एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण म्हणू शकतो, जो बीडचा ड्रामा आहे. बीडमध्ये गेल्या वेळेस ज्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता, तेच धनंजय मुंडे यावेळेस पंकजा मुंडेसाठी ड्रायव्हिंग सीटवर होते. त्यांच्यासाठी प्रचाराचं पूर्ण रण त्यांनी सांभाळलं. प्रसंगी लोक अंगावर घेतले. इतकंच नाही तर मतांचं ध्रुवीकरण सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. थेट तिथं लढत होती, ही जातीय लढत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसा प्रयत्नही झाला आणि त्याचं कारण होतं की मराठा राजकारणाचा ते एक केंद्रबिंदू होतं. अंतरवाली सराटीमधनं मराठा राजकारणाचं सगळं युद्ध सुरू झालं होतं. विशाल, या सगळ्यामध्ये आपण बघितलं रेश्मा, मराठवाड्याचं जर आपण बघितलं, जालना असेल किंवा बीड असेल, मराठा आरक्षण आंदोलन जे आहे त्याचा केंद्रबिंदू आपल्याला तिथं पाहायला मिळाला. पुढे जाऊया. निश्चित. आणि शेवटचा विभाग उरलेला आहे तो म्हणजे विदर्भ. विदर्भात देखील नागपूर विभाग वेगळा, अमरावती विभाग वेगळा. अमर काणेंकडे आता आपण जाऊयात. अमर, आपण नागपूर आणि अमरावतीवरतीच लक्ष केंद्रित केलं तर गडकरींसाठी देखील यंदाची निवडणूक टफ ठरवली महाविकास आघाडीनं. तर अमरावतीमध्ये देखील नवनीत राणांना खरंच हनुमान पावणार का, असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. काय स्थिती इथं बघायला मिळते? मी पहिले नागपूर विभागापासून सुरुवात करतो. नागपूर विभाग म्हटलं की राज्यातील पॉलिटिकल पॉवर हाऊस म्हणता येईल, कारण की प्रदेशाध्यक्ष काँग्रेस असो किंवा भाजप याचे प्रदेशाध्यक्ष येतात. गडकरी, फडणवीस, तर दुसरीकडे नाना पटोले सुद्धा या विभागातून येतात. वडेट्टीवार सुद्धा विभागातून येतात. नागपूरची लढत सुरुवातीपासून गडकरी विरुद्ध काँग्रेस, एकत्रित काँग्रेस, म्हणजे आतापर्यंत काँग्रेस ही विघटित नागपुरात लढत देताना दिसली, पण यावेळेला ठाकरेंच्या पाठीची विकास ठाकरे जे उभे होते त्यांच्या मागे एकत्रितपणे काँग्रेस दिसली. त्यामुळे जी एकतर्फी वाटत असणारी निवडणूक नागपुरात शेवटल्या क्षणापर्यंत थोडी चुरस नक्कीच निर्माण झाली. गडकरींचं पारडं जरी जर असलं तरी एकत्रितपणे ज्या पद्धतीने काँग्रेस लढली त्यामुळे कुठेतरी एक ही संपूर्ण निवडणूक चर्चेत राहिली. तर दुसरीकडे आपण रामटेकचा एक उल्लेख केला पाहिजे. रामटेकमध्ये लढत ही तिरंगी झालेली आहे, कारण की तिन्ही उमेदवार जे होते मूळचे काँग्रेसी होते. म्हणजे राजू पारवे ऐनवेळेस शिवसेनेत आले, दुसरीकडे श्यामकुमार बर्वे ज्यांना त्यांच्या पत्नीची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना मिळाली, आणि दुसरीकडे किशोर गजभिये यांची अपक्ष उमेदवारी. यामुळे एक लढत तिथे पण चुरशीची
झाली आणि चंद्रपूरची लढत जी सुधीर मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर, प्रतिभा धानोरकर अशी लढत होती. सुरुवातीला प्रतिभा धानोरकर यांनी भावनिकरित्या ती लढली बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर, पण त्यानंतर आणीबाणीवरून जो आरोप केला होता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसवर, त्यावरून ही निवडणूक बऱ्याच अंशी त्या वक्तव्यावरून सुद्धा चर्चेत राहिली. तर दुसरीकडे पश्चिम विदर्भात बघायला गेला तर तिथे खास करून सगळ्यांचं लक्ष जे लागलं होतं अमरावतीच्या लढतीकडे. शेवटल्या क्षणापर्यंत ही अतिशय चुरशी झाली. तिरंगी लढत म्हणता येईल. तिथे काँग्रेसचे वानखेडे विरुद्ध नवनीत राणा विरुद्ध प्रहारचे बच्चू कडू यांची बुब जे उमेदवार होते अशी ही लढत होती. शेवटल्या क्षणाला मैदानावरून जो वाद झाला त्यावरून राणा विरुद्ध कडू, खरं तर हे नेहमी स्क्रीनवर दिसणारे चेहरे नेमक्या राजकीय पटलावर कोणते विषय कधी उचलायचं याचं नेमकी जाण असणारे दोन्ही नेते. शेवटल्या क्षणाला या दोन नेत्यांनी एकामेकांवर प्रचंड आरोप प्रत्यारोप केला. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी म्हणजे दुहेरी लढत वाटणारी, राणा विरुद्ध वानखेडी लढत वाटणारी, प्रहारच्या उमेदवारांनी जोरदार अशी मुसंडी मारली आणि एकूणच तिरंगी अशी ही संपूर्ण लढत झाली. तर पश्चिम विदर्भात अजून एक लढत, अकोल्याची लढत, प्रकाश आंबेडकर सुद्धा तिथनं लढत होते, ती सुद्धा एक तिरंगी लढत दिसते. तर तिकडे बुलढाण्यामध्ये सुद्धा तुपकर यांच्यामुळे एक प्रतापराव जाधव आणि खेडेकर यांच्यासोबत ही एक तिरंगी लढत दिसते. आणि यवतमाळचं बघायला गेल्यास यवतमाळला शेवटला राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात शिवसेनेने कुठेतरी उशीर केला का, आणि त्यामुळे संजय देशमुख जे उभाटाचे उमेदवार आहेत त्यांना कुठेतरी फायदा होतोय का, असं एक चित्र आहे. एकूणच विदर्भातील प्रामुख्याने पूर्व विदर्भात लढती आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस प्रामुख्याने दिसतात. अपवाद फक्त वर्धा आणि रामटेकचा म्हणता येईल. रामटेकला शिवसेनेचे उमेदवार होतात. तर दुसरीकडे वर्ध्यामध्ये अमर काळे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. रामदास लढत एक वेळेस एकतर्फी वाटत होती लढत, पण अमर काळे यांनी जोरदार मुसंडी मारल्यानंतर तिथे सुद्धा एक चुरस दिसून येत आहे. निश्चित अमर, अगदी दोन वाक्यात अतिशय सुंदर असं विश्लेषण तुम्ही सगळ्या मतदारसंघांचं केलेलं आहे. सगळ्या प्रतिनिधींचे खूप खूप आभार. इतके सविस्तर विश्लेषण केलं. या संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये की पॉइंट्स कुठले राहिले प्रत्येक मतदारसंघातले याची अगदी सविस्तर आणि छान माहिती तुम्ही सगळ्यांनी दिली. सगळ्यांचेही आभार. आणि आता लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा, 7वा टप्पा देशातला पार पडलेला आहे आणि 4 तारखेची सगळ्यांना प्रतीक्षा लागली आहे. मात्र आता प्रतीक्षा असणार आहे ती एक्झिट पोलची, कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये एक्झिट पोलचे आकडे समोर यायला लागणार आहेत. या 7ही टप्प्यांमध्ये एक्झिट पोलचे आकडे कुणाकडे झुकतायत हे आपल्याला बघायचं आहे. त्यानुसार सविस्तर विश्लेषण करणार आहेत झी24 तासचे मुख्य संपादक असलेले सुतार सर, कमलेश सुतार सर, आणि त्यांच्यासोबत मान्यवर असणार आहेत. आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि प्रत्येक आकडे, प्रत्येक राज्याचे त्याबद्दलचं सविस्तर विश्लेषण देखील आपल्याला करायचं आहे. अगदी निकाल 4 तारखेला लागणार आहे. मात्र एक्झिट पोलचा कल कुणाच्या बाजूने हे सगळं विश्लेषण आणि सविस्तर आकडेवारी आपण पाहणार.